आज खूप मोठा तमाशा रंगवलाय. त्यासाठी बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे रम्या आणि वसुआत्या बोलत असतात. वसुआत्याने जी काही शूटिंग काढून रम्याला पाठवलेली होती त्याच व्हिडिओबद्दल या चर्चा करत आणि हसत असतात की आता काही केलं तरी आपल्याला हे सत्य सगळ्यांसमोर आणायचे. पण हे नंदिनीने का लपवलेलं असेल? तर वसुहत्या म्हणतात काव्यासाठी, कारण काव्याचं मिसकॅरेज होऊ नये असंच तिला वाटत असेल. आता इकडे काव्य खूप रडत असते. पार्थ तिला समजावत असतो का रडताय. काव्य म्हणत असते मला खूप टेन्शन आलंय पेपरचं. त्या दिवशी गुरुजींनी सांगितलंय की पेपर 16 डिसेंबर सारखाच 16 ऑगस्ट पण खूप धोक्याचा दिवस आहे. काय होईल त्या दिवशी याची चिंता तिला वाटत असते. आता परत रम्या आणि वसुहत्यांचा सीन घेतला आहे. रम्या म्हणत असते आई आता ना मला काहीही करून तिला एक्सपोज करायचंच आहे. इकडे काव्याला पार्थ समजावत असतो काव्य तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही काळजी करू नका. आता तो तिला मिठीत घेतो आणि शांतपणे समजावत असतो. पण काव्या काही रडायचं थांबतच नसते. तिला आतून खूप भीती वाटते, हुरहुर लागली तिला कोणत्या तरी गोष्टींची. आणि खरंच तसं काही झाल्याच्या नंतर आता हिची खरंच प्री मॅच्युअर डिलिव्हरी होईल का, हे हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. त्याआधी नंदिनीला खूप त्रास देत आहे आता वसुहत्या. खूप चापटा मारतात तिच्या पोटावर. रम्या म्हणत असते आई मी आता काय करणार की आर्याच्या घरी जाणार, तिला बेशुद्ध करणार आणि तिने फाईल मधले जे काही डॉक्युमेंट चोरलेले होते ते मी तिच्याकडून चोरून आणणार. आता ही तिच्या घरी गेलेली आहे आणि नंतर आर्याला बेशुद्ध करून ती पेपर पण घेऊन आलेली आहे. सकाळी सकाळ होते आणि आर्याला जशी शुद्ध येते तशी आर्या बघते की हे कोण आलं होतं, कोण बाई होती ती फ्यूज काढायला आलेली, आणि तिने वेगळंच काहीतरी केलंय. घरामध्ये पूर्ण पसारा अस्ताव्यस्त झालेला असतो. तिच्या बेडरूम मध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण डॉक्युमेंट खाली पडलेले असतात. ते बघून तर आर्या थक्कच होते की हे कोण असेल, काय फायदा असेल त्या व्यक्तीचा या डॉक्युमेंटशी. मी एवढ्या मेहनतीने ते डॉक्युमेंट नंदिनी करून मिळवले होते, आता जर ते डॉक्युमेंट मला भेटले नाही तर काय होईल याचा विचार करून ती अगदी डोक्याला हात लावून बसलेली असते. तिला काहीच कळत नाही. इकडे जीवा आणि नंदिनीला पण कळालेलं आहे की आर्याने तो डॉक्युमेंट चोरून नेलाय. आता नंदिनीने आर्याला बघितलं होतं तेव्हाच ती चेक करत होती, पण मानिनीने तिला आवाज दिल्यामुळे तिला खाली जावं लागलं. आता ही जेव्हा बघते तेव्हा अगदी तोंडाला हात लावते आणि मोठमोठ्याने रडायला लागते. जीवा तिथे येतो आणि जीवाला पण नंदिनी बोलवून घेते की जीवा हे बघा ना काय झालंय, आपले जे लिगल डॉक्युमेंट होते कॉन्ट्रॅक्ट पेपर तेच आर्याने चोरून नेले. आता जीवाला काही समजेनासं झाले. दुसऱ्या दिवशी इकडे नंदिनी आणि जीवा आर्याच्या घरी पोहोचलेले असतात. आर्याला हे यांना सांगायचंच असतं. त्याआधी आर्याचा फोन शोधण्यासाठी जीवा खाली बघतो तर त्याला रम्याचं पैंजण सापडतं. आर्या म्हणत असते काय जीवा हे कुणाचं आहे, तू ओळखतोस का? जीवा म्हणत असतो पण हे इथे कसं आलं? तेव्हा आर्या सांगते की मी जेव्हा बेशुद्ध करायला आली होती ती बाई, तिने मला खूप गोड गोड बोलून म्हणाली की मी फ्यूज वगैरे नीट करणार आहे, आणि तिने घरात आल्याच्या नंतर मला बेशुद्धीचं औषध दिलं. मी बेशुद्ध पडलेली होते तेव्हा तिने ते लिगल पेपर कॉन्ट्रॅक्ट पेपर चोरून नेले रे जीवा. जन्मजे मी काहीच खोटं बोलत नाहीये. पण जीवा तिला म्हणत असतो की तुला तुझं बाळ आम्हाला द्यायचं नव्हतं, त्यासाठी तू हे केलं ना. आता नंदिनी म्हणत असते जीवा तिच्यावर नका ना ओरडू, कारण आर्या पण खूप रडत असते. जीवा खूप ओरडत असतो तू हे काय केलंय, तुला माहिती आहे का यामुळे किती राडा होऊ शकतो. तुझ्यावर जर तूच जर हे केलं नसतं तर या सगळ्या गोष्टी व्हायच्या थांबल्या असत्या. पण नंदिनी जीवाला सांगत असते जीवा आता काळजी करू नका. आता जीवाला वाटतंय की रम्या घरी गेल्याच्या नंतर लगेच सगळ्यांना सांगेल, आणि तो विक्रमला फोन करतो. विक्रम लगेच फोन उचलतात आणि तो म्हणत असतो बाबा सगळं काही व्यवस्थित आहे का, आम्ही निघतोय यायला, कुणी घरी आलंय का? तर विक्रम म्हणत असतात नाही रे मी एकटाच आहे घरी. जीवाने घरी कॉल करून विचारलंय की बाबा घरी कुणी आलं आहे का, तर त्यांना नाही सांगितलंय. आता तू नंदिनीला सांगत असतो घरी अजूनही काहीही कळलेले नाही. वसुहत्या नंदिनीच्या पोटावर खूप मारत असतात. इकडे रम्याने तर डोळे बंदच करून घेतलेले आहे.
काव्या म्हणत असते, वसवात्या ही काय बोलताय तुम्ही, हे खूप चुकीचं करताय. रम्या हसायला लागते आणि म्हणते, ए बाई काही चुकीचं नाहीये, माझी आई जे बोलतीये ती खरंच बोलतीये. आता यांना काहीच कळत नाहीये या दोघी मायलेकींचं काय सुरू आहे नेमकं. पण नंदिनी आणि जीवाला हे माहिती आहे की ही काय सांगणार आहे. नंदिनी खूप रडत असते पण वसवात्या काहीच ऐकत नसतात तिचं. ती म्हणत असते की वसवात्या तुम्ही रूम मध्ये चला, तिथे माझ्याशी बोला, पण इथे सगळ्यांसमोर नका ना गोंधळ घालू, प्लीज सगळ्यांना खूप त्रास होईल. वसवात्या म्हणत असतात, ए त्रास बेस काही होणार नाही ग, मला सगळ्यांना सांगायचं आहे. पण कुणीच तिचं ऐकत नसतं. वसवात्या म्हणत असतात, अगं बाई मला ना खूप काही सांगायचं आहे सगळ्यांना, तुझ्या पोटातलं बाळ खोटं आहे. मिथून काका म्हणत असतात, वसुताई हे काय बोलतीये तू. ती म्हणत असते, बघा ना विचारा ना हिला, हिचं मिसकॅरेज झालेलं, हिने कुणालाही सांगितलं नाही आणि आपल्यापासून हे सगळं लपवलं यांनी. विचारा यांनी का केलं असं. जीवा रडत असतो, नंदिनी पण खूप रडत असते. आता वसुहत्या काहीही विचार करत नाही आणि नंदिनीच्या पोटावर मोठमोठ्याने चापटा मारायला सुरुवात करतात. नंदिनी खूप रडत असते, काहीच बोलत नसते. ती म्हणत असते, बघा ना हिला त्रास होतोय का. अहो हिने लावलेलं पोट हे खोटं आहे म्हणून हिला त्रास होत नाहीये. आता काव्या उठते आणि काव्या म्हणते, वसुहत्या तुम्ही हे काय करताय, ताईला त्रास होईल. ती म्हणत असते, काहीही त्रास होणार नाही तुझ्या ताईला. बघ तुला तू एवढ्या मोठ्याने बोलली तर तुझ्या पोटातल्या बाळाला तरी त्रास होऊ शकतो, पण तुझ्या ताईला काहीही होणार नाही. त्यासाठी तू खाली बस. आणि ती परत मारायला लागते. आता नंदिनी हात धरते त्यांचा आणि म्हणत असते, वसुहत्या आता तरी गप्प बसा, मी सांगते तुम्हाला, नका मला त्रास देऊ. तर जीवा रडायला लागतो. नंदिनी खूप रडत असते पण तू काहीच करू शकत नाहीये. आता पुढील भागामध्ये वसुहत्या खूप मोठ्याने बोलत असतात आणि मानिनीला म्हणत असतात, विचार ना, जा विचारीला. आता मानिनी समोर यायला लागते. आता ती वसुहत्याला मारेल की जीवाला मारेल की नंदिनीला असं वाटतंय.